बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाविषयीची राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजे अशी लढत होणार याची चर्चा फार पूर्वीपासूनच सुरू होती आणि काल त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे। त्यानंतर मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपला चांगलंच सुनावलंय। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। तिथली उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे। शरद पवार आणि अजित पवारांचं होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजाईचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झालंय। 30 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर 15 मिनिटातच सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असतील अशी घोषणा केली। आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना। आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते। आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते। त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतंय। विचार करा ना या सगळ्याचा। या एका प्रश्नाच्या उत्तरावर पत्रकारांनी ताईंना सोडलं नाही तर बारामतीची निवडणूक कोण जिंकणार असा तिरकस सवाल केला। त्यावर सुप्रिया ताई काय म्हणाल्या तुम्हीच ऐका। लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय निर्णय घ्यायचा। त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच म्हणजे मी तर इलेक्शन नाही नुसतं इलेक्शन नंतरचं जो प्रोसेस आहे हे मी फार गांभीर्याने घेते आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही। बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई ही एका अर्थाने शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही आहे। शरद पवारांची साथ सोडून सत्तेत सामील झालेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि ज्यांना राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं असे मातब्बर राजकारणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या आखाड्यात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। आता बारामतीकर मतदार संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा संधी देतात की राजकारणात तशा नवख्या असलेल्या सुनेत्रा पवार यांचा पर्याय निवडतात ते निकालानंतरच स्पष्ट होईल। सुशांत डुमरेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।